नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपला टॉपिक आहे FDI, ज्यालाच आपण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किंवा थेट परकीय गुंतवणूक असंही म्हणतो. म्हणजेच भारतामध्ये किंवा कुठल्याही देशामध्ये इतर देशांतून जी गुंतवणूक केली जाते तिला आपण काय म्हणतो, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. याबद्दलचे स्टॅटिक डेटा असेल किंवा याबद्दलची जी माहिती आहे ती आपल्याला बुक्स मधून मिळूनच जाते. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत, तर या FDI या टॉपिक बद्दलची करंट अपडेटेड इन्फॉर्मेशन बघणार आहोत. म्हणजेच काय, तर आपल्या पुस्तकांमध्ये आपल्याला दिलंय की काही क्षेत्रांमध्ये FDI ला बंदी आहे किंवा काही क्षेत्रामध्ये किती टक्क्यापर्यंत FDI ला मान्यता आहे हे आपल्या बुक्समध्ये दिलेलं आहे. परंतु काही करंटच्या धोरणांनुसार, म्हणजे जसं आपलं FDI गुंतवणूक 2021चं धोरण आहे, त्यामध्ये विमा क्षेत्र असेल किंवा दूरसंचार क्षेत्र असेल, रिफायनरी कंपन्या असतील, तर यासारख्या क्षेत्रांमध्ये FDI ची गुंतवणुकीची मर्यादा, पर्सेंटेज बदलण्यात आलेले आहेत आणि आपल्याला ते माहीत असायला हवे. म्हणजेच काय, तर करंट आणि अपडेटेड इन्फॉर्मेशन माहीत असायला हवी. स्टॅटिक डेटा बाकीचा तर आपल्याला जसं ऑटोमेटेड रूट असेल, गव्हर्नमेंट अप्रुव्हल रूट असेल, यासारखा डेटा तर आपल्याला बुक्समध्येही दिलेला असतोच. आपल्याला करंटची इन्फॉर्मेशन मिळणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आज आपण हे लेक्चर बनवणार आहोत. शिवाय FDIच्या बद्दल, म्हणजे जगातल्या कोणत्या देशामध्ये किती प्रमाणात FDI ची गुंतवणूक होते, थेट परकीय गुंतवणूक किती होते, याबद्दल बऱ्याचशा संस्था काय देतात, अहवाल जाहीर करतात. त्या अहवालामध्ये भारताचं स्थान आपल्याला पाहायचं आहे. 2020 या सालामध्ये भारतामध्ये किती अब्ज डॉलर परकीय गुंतवणूक झालेली आहे, थेट परकीय गुंतवणूक झालेली आहे, ते आपल्याला बघायचं आहे. भारताची रँक आपल्याला बघायची आहे. शिवाय भारतामध्ये कोणत्या देशातून सर्वाधिक FDI येतो, त्या देशांची रँक सुद्धा आपल्याला ह्या लेक्चरमध्ये बघायची आहे. म्हणजेच आपण FDI बद्दलचे करंट आणि अपडेटेडच इन्फॉर्मेशन या लेक्चरमध्ये बघणार आहोत, जी की आपल्याला येणाऱ्या STI मेन्सला, राज्यसेवा मेन्सला किंवा इतर येणाऱ्या प्रिलिम्सला सुद्धा उपयोगी पडू शकते. तर त्याबद्दलचं आजचं हे लेक्चर असणार आहे. तर सुरू करूया आपण लेक्चरला. तर आपल्याला पहिली संस्था बघायची आहे की जिचा आपल्याला अहवाल बघायचा आहे, ज्याचं नाव आहे जागतिक गुंतवणूक अहवाल 2021. हा अहवाल कोणाचा आहे? अनक्टॅडचा आहे. अनक्टॅड म्हणजे युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट, हे आपल्याला माहित आहे. तर ही संस्था जागतिक गुंतवणूक अहवाल जाहीर केला हिने 2021चा. यामध्ये तिने 2020च्या FDI बद्दलचा डेटा दिला होता. तर 2020 या सालासाठी त्यांनी सांगितलंय की भारतामध्ये किती थेट परकीय गुंतवणूक झाली, तर त्यांचं म्हणणं आहे 64 अब्ज डॉलर इतका भारतामध्ये FDI आलेला आहे. याच अहवालानुसार 2019ला किती अब्ज डॉलर आला होता, तर 2019ला आला होता 51 अब्ज डॉलर इतका FDI भारतात आला होता. म्हणजेच 2019च्या तुलनेत 20 मध्ये FDI मध्ये वाढ झालेली आहे. जरी आपल्याला डायरेक्ट आकडे विचारले नाहीत, तरी आपल्याला हे विचारू शकतात की FDI मध्ये 2020च्या तुलनेत 21 मध्ये वाढ झालेली आहे, 19च्या तुलनेत 20 मध्ये वाढ झालेली आहे किंवा घट झालेली आहे. तर आपल्याला बऱ्याचदा वाटू शकतं की कोरोना परिस्थितीमुळे कमी झालं असेल, तर ही वाढलेली आहे. FDI आपल्याकडे वाढलेला आहे. किती टक्क्यांनी वाढलेला आहे? 27% आपल्याकडे FDI मध्ये 2019च्या तुलनेत 21 मध्ये काय झालेले आहे, वाढ झालेली आहे. भारताचा जगातले जेवढ्या देशांमध्ये FDI ची गुंतवणूक होते, जगातल्या देशांमध्ये FDI ची गुंतवणूक होते, तर त्यानुसार सर्वाधिक FDI ची गुंतवणूक असलेल्या देशांचा क्रम लावला जातो. तर पहिल्या 10 देशांमध्ये भारत आहे. पण 2019ला भारताचा 8वा क्रमांक होता. म्हणजे जगातल्या 8व्या क्रमांकाचा भारत देश होता की ज्यामध्ये FDI ची गुंतवणूक होते. आणि आता 2020ला किती झालेला आहे तो, तर 5व्या क्रमांकाचा देश, सर्वाधिक FDI गुंतवणूक होणारा 5व्या क्रमांकाचा देश भारत ठरलेला आहे. मग आपली 8व्या क्रमांकावरून आपण कितव्या क्रमांक आलेला आहोत, 5व्या क्रमांकाला. कोणानुसार? पण आपण हे म्हणतोय अनक्टॅडच्या जागतिक गुंतवणूक अहवालानुसार आता भारत 5व्या स्थानी आहे. तर मग जर भारत 5व्या स्थानी आहे, तर मग पहिले 4 देश कोणते? तर अनक्टॅडच्या जागतिक गुंतवणूक अहवालानुसार सर्वात अधिक FDI ची गुंतवणूक होणारा देश 2020 सालचा तो म्हणजे अमेरिका. पण 2 नंबरचा त्यांनी दिलाय चीन. हा डेटा आपण अनक्टॅड नुसार बघतो आहोत. हे लक्षात घ्यायचं आपल्याला, कारण बाकीच्या अहवालानुसार चीन 1 नंबर दाखवलेला आहे आणि नंतर अमेरिका दाखवलेला आहे. अनक्टॅड युनायटेड नेशन्स आहे. मग आपण असं लक्षात ठेवूया युनायटेड नेशन्स आहे, मग त्यांनी सांगितलं की अमेरिकेमध्ये जास्त FDI येतो. याप्रमाणे आपण लक्षात ठेवू शकतो. तर यांनी सांगितलं अमेरिकेमध्ये सर्वात जास्त FDI ह्या वर्षी 2020ला आलेला आहे. बाकीच्या देशांतून 2 नंबरला चीन, हाँगकाँग, सिंगापूर आणि 5 नंबरला कोण आहे, तर 5 नंबरला आहे भारत.
8व्या क्रमांकाला 2019ला होतो आपण, 2020ला 5व्या क्रमांकाला आलेलो आहोत. 5व्या क्रमांकाला जगात सर्वात जास्त एफडीआयची गुंतवणूक ह्या क्रमाने झालेली आहे. मग जर आपण 2019च्या तुलनेत बघितलं तरीही हाच क्रम आहे आणि 2020लाही हाच क्रम आहे. मग बदल काय आहे तर 2019ला अमेरिकेमध्ये जेवढी एफडीआयची गुंतवणूक होत होती त्यापेक्षा 2020ला अमेरिकेमध्ये कमी एफडीआय आलेला आहे. मग असे विचारलं जाऊ शकतं ना की भारतामध्ये एफडीआयची गुंतवणूक वाढली आहे, पण पहिला आलेला जो अमेरिका आहे त्यामध्ये मात्र एफडीआयची गुंतवणूक 2020च्या तुलनेत 2019च्या तुलनेत 20 मध्ये काय झालेली आहे, कमी झालेली आहे. चीनमध्येही वाढलेली आहे, भारतामध्येही 2019च्या तुलनेत एफडीआय वाढलेला आहे. अमेरिकेची जरी मागच्या वर्षीपेक्षा कमी झालेली असली तरी सुद्धा अमेरिकाच 1 नंबरला आहे अनटॅडच्या मध्ये. 2 नंबर चीन, हाँगकाँग, सिंगापूर आणि भारत हे देश आहेत. तर एफडीआय बद्दल दुसरी संस्था आहे जिने अहवाल सांगितला आहे तर ती आहे ओईसीडी. ओईसीडी म्हणजे काय, ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक कॉपरेशन अँड डेव्हलपमेंट. तर ही ओईसीडी जी संस्था आहे तर तिने सांगितल्यानुसार भारतामध्ये 2020ला किती एफडीआय आलेला आहे, 64 अब्ज डॉलर. आणि 19ला किती, 51 अब्ज डॉलर. म्हणजे इथं आपल्याला एक दिसतंय तर अनटॅडचा अहवाल असू द्यात किंवा ओईसीडीचा अहवाल असू द्यात, 2019ला आणि 2020ला भारतामध्ये झालेल्या एफडीआय गुंतवणुकीचं जी व्हॅल्यू दिलेली आहे, जी संख्या दिलेली आहे ती सेम आहे, 64 अब्ज डॉलर, 51 अब्ज डॉलर. यामध्ये काहीच डिफरन्स नाहीये. मग डिफरन्स कशात आहे तर अनटॅड असं म्हणतंय की 2020ला भारत हा 5व्या क्रमांकाचा सर्वाधिक एफडीआय मिळवणारा देश होता, तर ओईसीडी म्हणते की तो 3ऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक एफडीआय मिळवणारा देश होता. आपल्या भारताबद्दल ओईसीडीची रँक अनटॅडपेक्षा चांगली आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. मग भारतात सर्वाधिक एफडीआय कुठून आलाय, जर आपण 3rd क्रमांकाचा देश आहोत तर आपल्या भारतात सर्वात जास्त एफडीआय पहिल्या क्रमांकाला आलाय सिंगापूर, नंतर आले अमेरिका. मग आपण नेहमी बघतो की 2014-18 पर्यंतचा जो डेटा आहे त्यामध्ये सिंगापूर आणि मॉरिशियस मध्ये हाँगकाँग यासारखे देश आहेत. अमेरिका देश आपण पाहिलेला नाहीये, तर अमेरिका देश आलेला आहे 2 नंबरला ह्यावेळी, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 2020ला मग पहिले 3 देश कोणते दिलेत, जर आपण 3ऱ्या क्रमांकाला आहोत तर पहिले 2 देश कुठले आहेत, चीन आणि अमेरिका. मग इथं 2 चेंज आहेत. एक तर 51 अब्ज डॉलर, 64 अब्ज डॉलर जी 2019-20 ची एफडीआय होती ती सेम आहे. रँकिंग मध्ये भारताच्या चेंज दिलेला आहे. 2020ला अनटॅडच्या मध्ये आपण 5व्या क्रमांकाचा देश होतो, तर ओईसीडीच्या मध्ये आपण 3ऱ्या क्रमांकाचा देश होतो. दुसरी गोष्ट, अनटॅडच्या मध्ये सर्वाधिक एफडीआय मिळवणारा देश अमेरिका आहे 2020 सालासाठी, तर ओईसीडीच्या मध्ये तो चीन आहे. चीन 1 नंबर आणि अमेरिका, म्हणजे चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये इथे अल्टरनेट शफल झालेला आहे. चीन वरती गेलेला आहे ओईसीडीच्या बाबतीत आणि 3ऱ्या क्रमांकाला कोण आहे, भारत आहे. ओईसीडीने भारतामध्ये कोणत्या देशातून जास्त एफडीआयची गुंतवणूक होते सांगितले, तर 1 नंबरला सिंगापूर मधून आपल्याला सर्वात जास्त एफडीआय येतो आणि 2 नंबरला अमेरिकेमधून. कोणत्या वर्षीसाठी, 2020 या वर्षीसाठीचा हा अहवाल आहे. तर हे झालं 2 आंतरराष्ट्रीय संस्थांचा अहवाल. तर आपली जी भारताची वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आहे, आपलं भारताचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, त्यानुसार आपल्या एफडीआयची आकडेवारी काय आहे. मग नक्कीच आपल्या एफडीआयच्या आकडेवारीमध्ये जेव्हा भारताची आकडेवारी आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी काढलेल्या आकडेवारीमध्ये फरक असणार. शिवाय आपल्याला हेही माहिती आहे की आपण भारताची जी संस्था किंवा विभाग किंवा मंत्रालय ही आकडेवारी देणार आहे ते ऑब्व्हियसली बाकीच्या संस्थांपेक्षा आपल्याकडे जास्त एफडीआय आला आहे असंच म्हणणार आहे. मग 2020-21ला किती एफडीआय सांगितलं यांनी किंवा किती अब्ज डॉलरची गुंतवणूक भारतामध्ये थेट परकीय गुंतवणूक झालेली आहे, तर ती झालेली आहे कोणाच्या मते म्हणतोय, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या मते. किती झालेली आहे, 81.72 अब्ज डॉलर. 2020-21चा डेटा आहे हा. 10% म्हणजे मागच्या वर्षी 2019-20च्या जर कम्पेअर केलं 19-20 नुसार तर 10% आपल्या एफडीआय मध्ये वाढ झालेली आहे असं आपल्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचं म्हणणं आहे. तर एका वर्षात झालेली ही आतापर्यंतची सर्वाधिक गुंतवणूक आहे. तर हा डेटा आपल्याला, हे वाक्य आपल्या एक्झाम्सला विचारलं जाऊ शकतं की 2020-21 मध्ये सर्वाधिक एफडीआयची गुंतवणूक किंवा सर्वाधिक परकीय गुंतवणूक, थेट परकीय गुंतवणूक आतापर्यंत एका वर्षात सर्वाधिक कोणत्या वर्षी झालेली आहे, तर ती आत्ताच झालेली आहे 20-21 या वर्षात. कोणानुसार, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानुसार. तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानेही ओईसीडीचे जे डेटा होता की भारतामध्ये सर्वाधिक एफडीआय कोणत्या देशातून येतं, तो डेटा आणि वाणिज्य मंत्रालयाचा डेटा हा सेम आहे. ओईसीडीने काय म्हटलं होतं, सर्वाधिक एफडीआय आपल्याला सिंगापूरमधून, 2 नंबर अमेरिकेमधून येतं.
तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने ही म्हटलंय सिंगापूर, अमेरिका आणि मग 3 नंबर काय म्हटलंय मॉरिशियस. तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचा डेटा आणि ओईसीडीचा डेटा सेम आहे. कशाच्या बाबतीत सेम आहे? भारतामध्ये कोणत्या देशातून एफडीआय सर्वाधिक येतो याबद्दलचा. तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की 2 नंबरला आता अमेरिका आलेला आहे एफडीआय बद्दल. तर 2000 जर आपला वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय आहे आपलं, तर हा डेटा आपल्या राज्यांच्या बद्दलही दिला जाणार. म्हणजेच काय, कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक एफडीआय आलं होतं. आंतरराष्ट्रीय संस्था मात्र याबद्दलचा अहवाल देणार नाहीत. कोण देणार? आपलं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय. मग जर विचारलं की राज्यांचा क्रम 19-20चा किंवा 20-21चा राज्यांचा क्रम कोणी दिलाय हा, तर कोणी दिलेला असणार? वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानुसार दिलेला असणार. तर 2019-20 ला बघूया आपण. 2019-20 ला सर्वाधिक एफडीआय मिळणारं, प्राप्त करणारं राज्य होतं कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात. म्हणजेच काय, कर्नाटक 1 नंबर, महाराष्ट्र 2 नंबर, गुजरात 3 नंबर. सर्वाधिक एफडीआय कोणत्या राज्याला प्राप्त झाला होता 2019-20 ला? कर्नाटकमध्ये. 2020-21 ला कर्नाटक आणि गुजरात जे आहे ते एक्सचेंज झालेत. महाराष्ट्र मात्र मात्र 2च क्रमांकाला राहिलेला आहे. तर आता 20-21 मध्ये सर्वाधिक एफडीआय प्राप्त करणारं राज्य कुठलं? गुजरात. आणि 3 नंबर कुठलं? कर्नाटक. मग महाराष्ट्र 2च नंबर आहे. जर महाराष्ट्राबद्दल विचारलं की आपल्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचं राज्य कुठलं ज्याच्यामध्ये सर्वाधिक एफडीआय आलेला आहे, तर ते महाराष्ट्रच आहे. पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकामध्ये फक्त अल्टरनेट झालेला आहे. 19ला कर्नाटक पुढे होतं, 1 नंबरला होतं. 20-21ला कोण आहे? तर गुजरात 1 नंबरचं राज्य आहे ज्याच्यामध्ये एफडीआय सर्वाधिक आलेला आहे. मग भारतामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक एफडीआय आला? 2020-21च्या डेटानुसार आपल्याला बुक्समध्ये 14 ते 18 पर्यंतचा डेटा आहे आय थिंक. तर आपल्याला 20-21च्या डेटानुसार सर्वाधिक एफडीआय आपल्याकडे आलेला आहे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर या क्षेत्रामध्ये सर्वाधिक एफडीआय आलेला आहे. 2 नंबर आलेला आहे बांधकाम आणि 3 नंबर आलेला आहे सेवा क्षेत्रामध्ये सर्वाधिक एफडीआय भारतासाठी. आता आपल्याला हे माहितीये की एफडीआयचं जे क्षेत्रनिहाय आपल्याला गुंतवणूक करण्यासाठी, म्हणजेच काय, एखाद्या क्षेत्रामध्ये थेट परकीय गुंतवणुकीला पूर्ण बंदी आहे, पण काही क्षेत्रामध्ये थेट परकीय गुंतवणुकीला 100% मान्यता आहे की तुम्ही ह्या उद्योगांमध्ये 100% थेट परकीय गुंतवणूक करू शकता. तर असे काही क्षेत्र आपल्याला पुस्तकांमध्ये दिलेले आहेत. बदल झालेले क्षेत्र फक्त आज आपण बघणार आहोत. तर आताचं जे आपलं धोरण होतं एफडीआय धोरण 2021चं, तर त्या धोरणानुसार विमा क्षेत्र जे आहे आपलं, हे 2021च्या धोरणानुसार जे आपलं विमा क्षेत्र आहे, या विमा क्षेत्रामध्ये आपण आता थेट परकीय गुंतवणुकीची जी मर्यादा आहे ती 49% किती टक्क्यांवर नेलेली आहे? 74% नेलेली आहे 2021ला. मग विमा क्षेत्र जे होतं ते 1999ला विमा क्षेत्र विदेशी कंपन्यांसाठी खुलं केलं होतं. म्हणजेच काय, 1999च्या आधी जरी 91ला आपण एलपीजी धोरण स्वीकारलेलं असलं तरी सुद्धा विमा क्षेत्रात मात्र परकीय खाजगी कंपन्यांना, विदेशी कंपन्यांना आपल्याकडे विमा क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्याची मान्यता नव्हती. कधी दिली ही मान्यता? 1999 पासून ही मान्यता मिळालेली आहे. म्हणजेच काय, तर विदेशी कंपन्या आता एफडीआय ची गुंतवणूक कुठं करू शकत होत्या? तर भारतीय विमा क्षेत्रामध्ये करू शकत होत्या. तेव्हा विमा क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्याची मर्यादा होती 26%. मग ही 26%वरून आपण 49% केली होती 2015ला. हिलाही जास्त वेळ झालेला नाही. 2015ला आपण 26%वरून 49% मर्यादा केली होती. आता मात्र आपण 49%वरून 74% इतकी मर्यादा केलेली आहे. म्हणजेच काय, तर विमा क्षेत्रामध्ये पहिल्यांदा सुरुवातीला 2015 पासून आतापर्यंत 49% परकीय लोक विमा क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकत होते. म्हणजेच त्यांच्याकडे मालकी हक्क असतील का? नाही. कारण 51% हे भारतीय गुंतवणूकदारांकडेच होते. तर मालकी हक्क नसणार, व्यवस्थापनाचा हक्क नसणार. पण आता मात्र आपण 49%वरून त्याला 74% इतकी एफडीआय ची गुंतवणूक करण्याची मान्यता आपण परकीय कंपन्यांना दिलेली आहे. तर हे करण्यासाठी, म्हणजेच काय करण्यासाठी, 49%वरून 74% नेण्यासाठी आपल्याला आपला जो विमा कायदा आहे 1938 त्यामध्ये दुरुस्ती करावी लागली आहे. कारण जेव्हा आपण 49%वरून 74% नेतो, तेव्हा आताच मी म्हटलं की विदेशी कंपन्यांना मालकी हक्कही मिळू शकतात, व्यवस्थापनातही हक्क मिळू शकतात. यासाठी आपल्याला विमा कायदा 1938 मध्ये दुरुस्ती करावी लागलेली आहे. मग इथं असंही विचारलं जाऊ शकतं आपल्याला, विमा कायदा आपला कधीचा आहे? तो स्वातंत्र्याच्या पूर्वीचा आहे. 1938चा हा विमा कायदा आहे. त्यामध्ये आता आपण दुरुस्ती केलेली आहे. ही झाली आपली विमा क्षेत्राबद्दलची एफडीआय गुंतवणुकीच्या धोरणात जो बदल झाला होता त्याबद्दलची इन्फॉर्मेशन. तर पुढचं क्षेत्र आपण बघणार आहोत रिफायनरी कंपन्या. मग रिफायनरी कंपन्या म्हणजे
आपल्याला माहिती आहे तेल, पेट्रोल वगैरे रिफायनरी कंपन्या, तर त्यामध्ये आता आपण 100% FDI ला मान्यता दिलेली आहे. म्हणजे आधी ज्या खाजगी रिफायनरी कंपन्या होत्या त्यांना 100% आधीपासूनच FDI ला मान्यता होती. जर तुम्ही एखादी रिफायनरी कंपनी खाजगी टाकत आहात, म्हणजे रिलायन्सची समजा रिफायनरी कंपनी असेल गुजरात वगैरे मध्ये, तर तिथे FDI ची 100% परवानगी आहे. खाजगी क्षेत्रात आधीपासून होती, पण सार्वजनिक क्षेत्रात मात्र आधी 49% होती, ती आता आपण 2021 ला किती करण्यात आलेली आहे, 100% मान्यता आता आपण सार्वजनिक रिफायनरी कंपन्यांमध्ये सुद्धा FDI ला देण्यात आलेली आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जर आपल्याला वाक्यामध्ये खाजगी कंपन्यांना आपण 49 वरून 100% नेलं असं आलं तर ते चुकीचं होईल. खाजगी कंपन्यांना आधीपासूनच 100% FDI ला मान्यता होती. रिफायनरी कंपन्यांच्या बाबतीत फक्त सार्वजनिक क्षेत्रातल्या रिफायनरी कंपन्यांना आपण आधी 49% मान्यता दिली होती, ती आता मात्र खाजगी प्रमाणेच 100% करण्यात आलेली आहे. तिसरं क्षेत्र आहे आपलं दूरसंचार क्षेत्र. तर दूरसंचार क्षेत्रामध्ये सुद्धा आपण 100% FDI ला मान्यता दिली आहे. मग आधी किती टक्के होती, तर आधी ही सुद्धा 100%च होती. मग आता काय चेंज झालाय, तर आता हा चेंज झालाय की आधी जी 100% मान्यता होती दूरसंचार क्षेत्रामध्ये, त्यामध्ये फक्त 49% स्वयंचलित होती. स्वयंचलित मार्गाने आपल्याला FDI ची गुंतवणूक करता यायची परकीय कंपन्यांना. 51% मात्र गव्हर्नमेंट अप्रूव्ड रूट जो असतो त्यानुसार आपल्याला गुंतवणूक करावी लागायची. कशामध्ये, दूरसंचार कंपन्यांमध्ये. आता मात्र असं 49 आणि 51 ठेवलेलं नाही, आता मात्र पूर्णच्या पूर्ण 100% गुंतवणूक ही स्वयंचलित मार्गाने करता येणार आहे. मग फक्त दूरसंचार म्हणजे काय, दूरसंचार आणि दूरसंचार बद्दलच्या ज्या पायाभूत सुविधा असतात त्या सुद्धा, म्हणजे दूरसंचार तुम्हाला सुविधा पुरवायची आहे तर त्याच्या आजूबाजूला त्याला बेनिफिट करणाऱ्या ज्या पायाभूत सुविधा आहेत त्याचंही याच अंतर्गत त्याला पकडलेलं आहे. म्हणजे दूरसंचार आणि पायाभूत सुविधा त्याच्या अंतर्गत येतात, ज्यांना आपण 100% स्वयंचलित मार्गाने FDI ची गुंतवणूक करण्याला 2021च्या धोरणानुसार परवानगी देण्यात आलेली आहे. मग कोणी दिली ही परवानगी दूरसंचार क्षेत्रामध्ये, तर DPIIT या विभागाने आपल्या काय केलेलं आहे, दूरसंचार आणि पायाभूत सुविधांना 100% स्वयंचलित मार्गाने FDI ची गुंतवणूक करण्याला परवानगी दिलेली आहे. तर ही आहे आतापर्यंतची आपली करंट इन्फॉर्मेशन जी FDI शी रिलेटेड आहे. आणि आपल्याला माहित असायला हवी की 3 क्षेत्रांमध्ये FDI गुंतवणुकीच्या धोरणात बदल झालेला आहे. ते 3 क्षेत्र माहित असायला हवे. विमा क्षेत्र, रिफायनरी कंपन्या, दूरसंचार क्षेत्र किती टक्क्यांवरून किती करण्यात आलेलं आहे तेही माहित असायला हवं. रिफायनरी कंपन्या आणि दूरसंचार 100% आणि विमा क्षेत्र मात्र किती करण्यात आलेलं आहे, 74% करण्यात आलेलं आहे. रिफायनरीमध्ये सार्वजनिकला 49 वरून आपण 100 नेलेला आहे, खाजगी मात्र रिफायनरीला आधीपासूनच 100% FDI ला मान्यता होती. यासारख्या गोष्टी शिवाय UNCTADच्या अहवालानुसार भारत 5व्या क्रमांकाला आहे, OECD नुसार भारत 3ऱ्या क्रमांकाला आहे. आपल्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाची जी आकडेवारी आहे ती आपल्याला डिटेलमध्ये माहित असायला हवी. तर हे लेक्चर आपल्याला येणाऱ्या मेन्ससाठी, राज्यसेवा SDI साठी खूप फायदेशीर ठरेल. तर याचा तुम्ही नक्की अभ्यास करा आणि यावर क्वेश्चन्स सॉल्व्ह करून बघा. भेटूया आपण पुढच्या लेक्चरला. बाय बाय.